मानाचे जोरदार टाळ्या असायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी बक्षीस डिक्लेअर केलेत ना ते बक्षीस द्या. तुम्हाला दिले गेलेत बघा. माझ्या ताईने जाणीवपूर्वक इथे आणून दिले. हे प्रेम आहे. 3 वर्षाचे खडतर घेतली. तुमचा खेळ, तुमची नीतिमत्ता, तुम्ही स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. स्कॅनर द्या, स्कॅनर द्या ना दादा. अचीवर चा कव्हर आहे. अर्चित प्रफुल्ल म्हात्रे ह्याच्या स्कॅनरवर तुम्हाला 1000 रुपये दिले जात आहेत. बघा ज्याने ज्याने बक्षीस दिलं भूमीत आहेत. या 5000 रुपये हे तेजस मोरे यांनी तुम्हाला पाठवले. जोरदार टाळ्या तेजस मोरे सारखे असायला पाहिजेत. जो आपला औरंगचा ओपनर बॅट्समन हे देखील 5000 रुपये तेजस मोरेने दिलेले आहेत तुमच्यासाठी. जोरदार असा बक्षीचा वर्षाव तुम्हाला बघायला मिळतोय. स्टेजवर जाणं श्यामलताई त्यांच्याकडून 2000 रुपये अशी स्टेजवर जाणं. श्यामलताई तुमच्या गावाच्या आमच्या ताई म्हणजे अंकज भाऊची अर्धांगी तुम्हाला 2000 रुपये देतात. त्यांनी देखील जाहीर केलं. आपण स्टेजवर जा. श्यामलताई तुमच्या हाताने द्यायचं आहे. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय वैशाख बक्षिसाचा झाला. जणू काय बँक खोलली रे खोलली आणि सर्व चेक पास होतात असं बघायला मिळतंय. या श्यामलताई माझ्या लाडक्या भावांना लाडकी बहीण कशी बक्षीस देते. चंदनाच्या पाठी उगवलेल्या ज्योती ओवाळ इथे भाऊ राया 2000 रुपये तुला असं तुम्हाला बघायला मिळते. अकरा टी शर्ट पियुष मोरे यांच्याकडनं देखील दिले जाणार आहेत या संघासाठी. पियुष मोरेकडनं 11 संघ. काय बक्षिसाचा वर्षाव झालाय. आणि संतोष म्हटला ना लाखपती नाही लखपती नाही 1.25 लाखपती झालेत.
ह्या जिथे ज्यांनी कुर्ते जाहीर केले त्यांच्याकडनं कुर्ते देतात. सावजे थोमेज महाराष्ट्र खादी भंडार ह्यांच्याकडनं बाकी विजेता संघाला 11 लोकांना त्यांना दिले जाते. 11 लोगों को दिया जाएगा. बघा आमचे साहब ये दिल बड़ा है आपका. और यस मी काय म्हणतो सिंग साहेबांचा मन खूप मोठा आहे बोईसरमध्ये आणि सिंग साहेब खूप आणि बोईसरमध्ये सर्वांना प्रोत्साहन करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. याना म्हणून मी सिंग साहेबांचा खूप मी अभिमान करतो आणि आपल्या पंचालीमध्ये सर्वांना मान दिले सर्वांना सिंग साहेबांनी त्यांचा मी अभिमान करतो सर्व. चला बघा गावाच्या लोकांना प्रत्येकाने दिले जातं. फक्त खेळाडू या आणि घालायची आहेत. ही घालायची आहे तिकडे. फक्त खेळाडू या प्रत्येकाने घ्या. आशिष फक्त इकडे या 2च मिनटं. कॅमेरामन ही बाईट घ्या. हा जरा यांना विचारतोय. इकडे समोर या. आशिष माणसाचा काळ असतो. आयुष्यामध्ये संसार असतो. सुख येतात, दुःख येतात, कधी आनंदाचं वातावरण असते, कधी दुःखाचं वातावरण असं. 3 वर्ष तुम्ही सातत्यपूर्ण गेलेत पण सेमीफायनलच्या पुढे जाऊ शकत नव्हते. अवरामाना अंडरामा नुकतीच आपण जी डोनेशनसाठी मॅच केली साईनगर आयोजित तिथे देखील तुम्ही चांगली बॅटिंग केली. संपूर्ण मोठमोठ्या संघांना पराभूत केलं. खरं अर्थात धाकटी डाणू तुम्ही पराभूत केलं. त्याच्यात अजून डाणू संघाला पराभूत केलं आणि त्याच्यात असं वाटलं होतं पण मोक्याच्या क्षणी कुठेतरी तुम्हाला टीम स्पीड नमत होता. पण इथे बाकी असं काय झून आणलं की 3 वर्षाच्या खडतर प्रवासानंतर तुमच्या गावकऱ्याचा तुम्हाला पाठीला कण खेळायला केला सपोर्ट आणि तुमची टीम युनिटी ही बघायला मिळणार. ह्याच्या पाठीमागचं ॲक्च्युअल कारण काय आहे? ॲक्च्युली कारण काय की आमचे जे गावकरी आहेत, गावातले जे लोक आहेत ती तुम्ही आम्हाला सांगतात की तुम्ही खेळा, तुम्ही जिंकतील. आम्ही खूप आज मेहनत केली आणि ग्राउंडवर सुद्धा प्रॅक्टिस केली. आमच्या लहान पोरं असो का मी असो, आम्ही ग्राउंडवर खूप प्रॅक्टिस केली. आम्ही फायनल मारले आणि जे मागचं होते आम्ही विसरून सांगितलं की आपण नवीन काहीतरी करू आणि फायनल मारू आणि आम्ही फायनल मारली. मुलांनी खूप मेहनत केली आणि गावचा खूप सपोर्ट होता आम्हाला. तुमचे गोलंदाज आहेत, नवीन गोलंदाज. त्या गोलंदाजा पूर्वीच्या काळात तुमच्याकडे गोलंदाज तसे नव्हते, फक्त एकावरच जबाबदारी असायची. आता तुमच्याकडे 4च्या 4 गोलंदाज चांगले म्हणाल. त्या गोलंदाजाबद्दल काय म्हणाल? त्याने बॉलिंग खूप चांगली टाकली, जसं पाहिजे होती टीमला गरज होती तसं टाकली आणि त्यांना सर्व मी थँक्यू बोलेल. त्यांनी खूप मेहनत केली आणि बॉलिंग चांगली टाकली. तुझ्या आठवणीतली या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तुझ्या व्यतिरिक्त अशी कोणत्या खेळाडूची इनिंग तुझ्या लक्षात येईल की ज्याच्यामुळे तुमचा संघ फायनलला पोहोचला? हर्षल मोरे त्याने 6 बॉल 6 चौके मारले. खूप चांगलं वाटलं मला कारण की माझी एकट्याची बॅटिंग होत होती आणि मला त्याने सपोर्ट केला. त्याची बॅटिंग झाली, खूप चांगलं वाटलं मला. आता हे तुम्ही बक्षीस घेतलात, ओव्हरऑलमध्ये बक्षीस मिळणार. येणाऱ्या काळामध्ये तुमचे नवीन पोरं अजून देखील जुळले जाईल आणि ओव्हरऑल ह्या आयोजनाबद्दल, टायमिंगबद्दल, कारण तुम्ही एक हर्षल या खरोखरच असं वाटतंय की लग्नाला तुम्ही तयार झालात अशा आपण तुम्हाला थटवलं गेलं आमच्या सिंगसाहेबांप्रमाणे. कसं वाटतं आपण 3 वर्षाच्या खडतर प्रवासानंतर फायनल जिंकली आणि त्या फायनलमध्ये तुम्ही मोठा वाटा उचलला. आशिष भाऊला तर 3 मॅच मॅच आहेत पण जिथे तुम्ही 6 चेंडू 6 षटकार मारले, जे तुम्ही देवळाच्या बाजूला प्रॅक्टिस करतात त्याचा पुढे तुम्हाला फायदा झाला का? प्रॅक्टिसचा खूप फायदा होतो आणि आज खूप चांगलं वाटते काय आम्ही जिंकले. 3 वर्षानंतर आम्ही जिंकले असतील. आम्हाला पूर्ण आमच्या गावाचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे आम्ही खेळले आणि आम्ही जिंकले. खूप चांगलं वाटते. तुमच्या गावामध्ये मैदान देखील चांगलं तयार झालं आहे. येणाऱ्या काळामध्ये तिकडे स्पर्धा देखील आहे. तुमच्या गावाचं मुलांचं आमंत्रण आहे पण मी ऑलरेडी मॅच घेतलेली आहे. एकदा कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट, आपण परत कोणाला यायचं नाही तशा बघायला मिळते. आज खऱ्या अर्थ तुमच्या गावात आणि मी असं ऐकलं की 5 मार्गापासून तुम्हाला गाडी घ्यायला टेम्पो आलाय का गाडी घ्यायला आणि रात्री देखील तुम्ही बजाव मारतात. काल जत्रेमध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने यात्रेच्या देवीत तुम्ही दर्शन घेतलं. तुम्ही इथून विजयी झालात, रात्रभर पालखीमध्ये गेलात आणि खऱ्या अर्थाने आयोजनाचा काळ सांगा, नुसतं चांगलं म्हणून सांगा. कशा पद्धतीने आयोजनामध्ये काय वेगळं वाटलं? सातत्यपूर्ण एवढ्या वर्षात तुम्ही खेळतात, हटके दरवर्षी काहीतरी वेगळं बघायला मिळतं. इथे तुम्हाला यावर्षी वेगळं काय वाटलं? अंकुशचं चांगलं तर पंचाळी गावाचं आयोजक खूप चांगलं असते आणि प्रत्येक वर्षी काय ना काय अलग असते आणि यावर्षी पण आयोजक खूप चांगलं होतं आणि स्पर्धा पण व्यवस्थित पार झाली. या सध्या लक्ष्मी ह्या तुम्हाला बघायला मिळतात. अशा आतापर्यंत आपण एवढ्या स्पर्धा करू, एवढ्या रात्री अशा लक्ष्मी बघायला मिळतात का? कुठेच बघायला भेटत, ते पंचाळी गावातच बघायला भेटते. खरोखरच या सगळ्या आमच्या नद्या आहेत, या सर्व आमच्या कावेरी आहेत, या सर्व आमच्या मोगरा, जाई, जुबी, चाफा, गुलाबाचं फुल आहेत.
सर्वांकी बहिणी लाडक्या बहिणी तुम्हाला जेवढं तुम्हाला कौतुक करावं तेवढं कमी. आणि ताई खरोखरच आज संतोष भाऊ जरी नसतात ते संतोष भाऊचे सर्व साथीदार आहे, प्रेम आहे, कधी डगमगून जाऊ नका. भाऊ तुमच्या पाठीचे आहेत आणि लाडके भाऊ जिथपर्यंत तुमच्या बरोबर आहेत ना, मला वाटत नाही की संतोष भाऊची कधी आठवण कमी भासेल तुम्हाला. कारण संपूर्ण गावकरी तुमच्या पाठीचे आहेत, संपूर्ण वनमॅच तुमच्या पाठीचे आहेत. आणि मला देखील खऱ्या अर्थाने या वर्षातली माझी फक्त दुसरी टुर्नामेंट आहे जे मी अंडरआर्म करतो. एक आतंकदादाची सरावची प्रमाण करत असतोय. हां दादा या ना, या मुख्य आयोजक म्हणून तुम्ही सातत्यपूर्ण ही स्पर्धा सांभाळली. दादा कसं म्हटलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खडतर प्रवास तुम्ही केला, आपलं काय मत आहे स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली झालेली आहे. आणि कसं अंकुश भाऊ म्हणजे माझा भाचा लागेल आणि माझा मित्र आहे, पार्टनर आहे, सगळंच आहे. पण अंकुश म्हणजे छोटा आहे पण त्याचं काम खूप मोठं आहे. आणि आज उनबाट संघ जिंकलाय तर त्याला पण चांगलं वाटलंय आणि माझ्या पोरीला पण चांगलं वाटलंय. आणि सगळ्या महिला वर्ग खूप खूप तुम्ही आलात. आणि इकडे भवतेश भाऊ आहेत, दीपेश भाऊ आहेत, रवींद्रदा आहेत, सगळे मान्यवर आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद बोलतो मी. आणि उनबाट संघाचे बोलतात ना, खूप खूप म्हणजे तुम्ही खूप हे केलं, मेहनत केली आहे, त्याच्यामुळे पुढे गेलेले आहेत तुम्ही लोक. आणि महाराष्ट्र खादी भांडार म्हणजे सिंग साहेब यांनी सगळ्या म्हणजे प्लेअरना 11 प्लेअरना का 12 प्लेअरना त्यांनी कुर्ते दिले, त्याच्याबद्दल मी सिंग साहेब आपले धन्यवाद मानतो असं. आणि अंकुशचं एक गाणं काय माहिती का, उन बाट के दुश्मनों ने दोस्तों ने उन बाट के दुश्मनों ने, बरोबर ना अंकुश? या बरोबर आहे मंग्या. आणि उनबाट संघ खूप चांगले खेळलात तुम्ही, असेच खेळत राहा. आणि 3 टाइम इथे फायनल मारा. कार तुम्हाला अंकुश भोईर आणि आम्ही देऊ तुम्हाला कार. 3 टाइम 3 वेळेला जर फायनल मारली तर कार संजय म्हात्रे आणि अंकुश कडनं कार बक्षीस मिळेल तुम्हाला. आणि दीपक संके साहेब खरोखर तुम्ही समालोचक चांगलं करतात. आणि आपले काय संतोष पाटील साहेब एक नंबर चांगलं हे करतात. आणि तुम्हाला पण दोघांना कुर्ते आम्ही देऊ असं खादी भंडारचे मालक म्हणजे कोण आपले सिंग साहेब बोलले मला. थँक्यू सो मच. हे पाहिल्यानंतर ना मला ते इराकची युद्धाची आठवण झाली. बाबा आपल्याला रॉकेट लॉन्चची दर्पण नाही, पण हे फायरवर्क्स आहे जे विजेता संघ बघायला मिळेल. हे आहे ऑर्गनायझर, हे आहे हटके डिसिजन. काहीतरी वेगळ्या लोकांना द्यायचं, फक्त स्पॉन्सर आणायचे आणि पैसे कमवायचे हा आमचा धंदा नाही आहे. तर आम्हाला सर्वस्व जे काय आमच्याकडून देता येईल ते बघायला मिळते. थँक्यू सो मच. पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन देखील मनापासून मानतो जे नियमाला तुम्ही पाळलात. अनिकेत राऊत साहेब या. अनिकेत राऊत साहेब एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, कुल कॅप्टन फ्रॉम पालघर डिस्ट्रिक्ट, त्याला ओळखलं जातं आहे. अनिकेत राऊत साहेब तुम्ही देखील मंचावर यायचं आहे. बस थोड्याच वेळात बक्षीसमत चालू होईल. आपण काढतो बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ सिरीज, बेस्ट किपर, फेअर प्ले म्हणजे कोणताच संघ चांगली शिस्त पळागला त्याच्यानंतर मॅन ऑफ सिरीजसाठी बघायला मिळते. पण या राजाच्या दरबारामध्ये ना नतमस्तक झाल्यात. छत्रपती शिवरायाने खऱ्या अर्थाने महिलांचं रक्षण करण्याचं काम केलं. मुघलांच्या साम्राज्यामध्ये असंख्य महिलांना फिरतात नाही, पण राजा छत्रपती जे काम केलं आहे त्याला मानाचा मुजरा. बस थोड्याच वेळात आपण बक्षिसावर सुरुवात करणार आहोत. आज खरोखर एक बोलतोय की माझे परम मित्र सतत माझ्याबरोबर असणारे म्हणजे संतोष राजा वरठा माझ्याकडनं निघून गेलेले आहेत. पण त्यांच्या मिसेस वरठा ताई आणि त्यांची दोन्ही मुलं, आज त्यांचा बड्डे होता पोराचा, आज आले, मला खूप बरं वाटलं. पण खरोखर माझा एक खरा हिरा म्हणजे माझ्या गाडीवर बसणारा, रोज माझ्याबरोबर असणारा, माझ्यातनं निघून गेलेला आहे. कुठलीही मॅच असो, वनमॅनशीची मॅच असो, तो मला पहिले बोलणार की संजू भाऊ आज आपली मॅच आहे, चल ना जाऊया, आपल्याला जायचं आहे आपल्याला. पण खरोखर तो निघून गेलाय. मला असं आहे ना, कुठली पण आपल्या वनमॅचीची मॅच असली ना तर मला त्याची आठवण येतेच. कुठली जत्रा असली, कुठलं पालखी असली, कुठली कार्यक्रम असला तर माझ्यामधनं निघून गेलेला आहे तो. पण आज
त्यांची मिसेस म्हणजे माझी छोटी बहीण आज इकडे आली, मला खूप बरं वाटलं. त्यांची मुलं इकडे आले, त्यांचा परिवार आला, त्यांची बहीण आली. बस दुसरं काही नाही. संतोष होता. संतोषसारखा मी पण नाही होऊ शकत. जय साईराम. अशीजी एक मिनिट इकडे ना. अशीजी तुम्हाला 5,555 आले आणि अजून 1,000 रुपये होते. साने साहेब ते देखील आले. थँक्यू सो मच साने दादा. बघा ज्यांनी बक्षिसं दिली होती त्यांनी नंबर मागून घेतलाय आणि सर्वांनी पैसे दिले. जोरदार टाळ सर्वांनी स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल. हे असायला पाहिजे. माईकवर सांगितलं आणि बघायला मिळतो. मला ओव्हरऑल वाटतं तुम्हाला 27-28 रुपये मिळालेत. निश्चितच कौतुक करेन, कारण संतोषच्या परिवाराला जो विजयी संघ झाला आहे त्यांनी देखील जाहीर केलं आहे की त्यांच्याकडे देखील 5,000 रुपये संतोषच्या परिवार देणार आहेत. यस, थोड्या वेळा आपण देऊया त्यांना. ताई हा स्वीकारायचा आहे, प्रेम आहे. आणि अनिकेत राऊसाहेब आलेत का? या ना अनिकेत राऊसाहेब या. ओके, अजून एक माहिती देतोय. खादी भंडारकडनं ताईला साडी आणि छोट्या मुलांना कुर्ते देखील देणार आहेत. एक भावनिक क्षण आहे. अनिकेत दादा काय म्हणाल? खऱ्या अर्थाने तुम्ही तर आल्याला सांगितलं, अनेक सामाजिक कार्य तुम्ही करतात. कुठेही मॅचेस आल्यानंतर तुम्ही सांगता 10 मिनटं काही होऊन जाईना. नुकतीच जी आपण नांदगावला मॅचेस केली तिकडे देखील म्हटलं की 15 षटकाची मॅच होतात, तिकडे देखील सहकार्य केलं. पण ओव्हरऑल ही टुर्नामेंट एक भावनिक होती आणि या आयोजनाबद्दल आणि खऱ्या अर्थाने पालघरचं बॉक्स क्रिकेट पुढे जातं त्याच्यामुळे तुम्ही देखील आहेत. काही नियमावली आहेत. कधी कधी म्हणतात की मुलं जास्त ऐकत नाही आहे, कधी कधी कडक करतात. पण आज तुमचा खेळ बघितला तर आम्ही देखील भारावून गेलो की विदाऊट प्रॅक्टिस तुम्ही अंडरआर्म खेळतात. कधीच प्रॅक्टिस करत नाही तुम्ही. ओव्हरऑल प्रॅक्टिस करायचे. मग शिक्षणासाठी तुम्ही रत्नागिरी गेले, तिथे तुम्ही चांगले क्रिकेटर बनले आणि पुण्याची प्रीमियर खेळ पहिले क्रिकेटपटू पालघरचा एकमेव. असे अनेक दादासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मला कायम त्याचे मेसेज यायचे आणि एक त्याने मला खंत केला की पॅकर बंद केल्यामुळे पुढच्या काळात आपल्याकडे मोठे खेळाडू होतील का नाही होतील सांगता येत नाही. म्हणून माझी एक विनंती आहे की तुम्ही टुर्नामेंट आयोजित केली होती 8 पॅकर संघाची. पाऊस पडला झाला नाही, पण पुन्हा ती टुर्नामेंट चालू करा. वर्षातून जास्त नाही पण 2-3 टुर्नामेंट तरी जशी झाला तर वर्षात दर्जाची क्रिकेटपटू आपल्याकडून बघायला मिळेल. या क्षणाला अनिकेत दादा या ओव्हरऑल टुर्नामेंटबद्दलमध्ये आयोजनाबद्दलमध्ये आणि पालघरच्या क्रिकेटबद्दल तुम्ही काय म्हणाल? धन्यवाद दादा. वन मॅन शो ग्रुप ही टुर्नामेंट माझेसुद्धा खूप जवळचे मित्र होते. त्यांच्या फॅमिलीला कदाचित माहीत नसेल पण संतोष भाऊ हे नेहमी आपल्या विश स्पोर्ट्सला यायचे आणि जेवढे पण आदिवासी समाजाचे टी शर्ट्स असतील त्यांचे 9 ऑगस्टला जो आदिवासी दिन असतो तसे त्यांच्या गावातली मुलंसुद्धा माझे खूप क्लोज आहेत जसे संतोष भाऊ होते. परंतु एक गोड स्वभाव म्हणजे कधी आले तरी एकदम हसत खेळत राहणारे आमचे संतोष भाऊ हे आता आमच्यात नाही आहेत. त्याचं खूप दुःख वाटतं आहे आणि त्यांची टुर्नामेंट आम्हाला खेळायची इच्छा होती. म्हणून माझा मित्र अंकुशला मी विनंती केली की ग्रामीण पॅनलमध्ये आम्हाला संधी दिली तू तर माझ्या मनात एक वेगळी कल्पना आहे पण मी ती तुला फायनलच्या दिवशी सांगेल जेणेकरून आम्हाला तू खेळण्याची संधी दे. तर वन मॅन शोचं मी सर्वात पहिले अभिनंदन करेन की आणि आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि आम्ही सेमीफायनलपर्यंत पोचलो. तर सेमीफायनलमध्ये 10,000 रुपये आम्हाला बक्षीस मिळालं. परंतु ते बक्षीस आणि जी काही एंट्री फी ती माझ्या मुलांना मी दिलेली आहे आणि माझ्या वैयक्तिक स्वतःकडून मी एक 20,000 रुपये संतोष भाऊंच्या मुलाला ती माझ्याकडून छोटीशी मदत खूप छोटी मदत आहे परंतु माझ्याकडून ही 20,000 रुपयाची मदत मी त्यांना देऊ इच्छितो. निश्चितच एक भावनिक क्षण तुम्हाला बघायला मिळतोय. अनिकेत राऊत म्हटलं की वेल एज्युकेटेड खऱ्या अर्थाने खूप सुशिक्षित असा मुलगा तुम्हाला बघायला मिळतोय आणि त्याच्याकडनं वैयक्तिक 20,000 रुपये त्याच्यामुळे जोरदार टाळ्या मित्रांनो असायला पाहिजे. खरं तर टाळ्या नसल्यामुळे भावनिक क्षण पण खरोखरच याही पुढे काहीही मदत लागली तर तुम्हाला बघायला मिळते. थँक्यू दादा. काही मी बोलू इच्छितो. ॲक्च्युली आपली पालघर बॉक्स अंडरआर्म असोसिएशन आहे त्यांचासुद्धा धन्यवाद देईल की बरेचसे चांगले सामने त्यांच्याकडून आणि नियमावलीमध्ये खेळत असतात. परंतु या टुर्नामेंटबद्दल एक जाता जाता बोलेल की लई संघाला इथे थोडं ग्रामीण पॅनलमध्ये खेळवल्याबद्दल काही ग्रुपवरती चर्चा झाली होती परंतु मला ते थोडंसं कुठेतरी ते खटकत होतं आणि मी म्हटलं लास्टच्या दिवशी आपण बोलूया. परंतु या टुर्नामेंटमध्ये खेळून आम्हाला 1ही रुपया मिळालेला नाही आहे आणि जी काही रक्कम आम्हाला मिळाली या टुर्नामेंटमध्ये तर ती रक्कम तुम्हाला माहिती असेल की क्वार्टर फायनलमध्ये पण आपण कॉम्प्रो करतो एंट्री फीचा. जसा पंचायत संघ होता 10,000 रुपये त्यांना आपण दिले. 10,000 रुपये आमची एंट्री फी होती
आणि आम्हाला टोटल 27,000 रुपये मिळाले, त्यातले 7,000 रुपये फक्त उरले. परंतु मी मुलांना 21,000 रुपये दिले आणि 20,000 रुपये इथे दिले, म्हणजे टोटल आपण 35,000 रुपये मी माझ्या खिशातून दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये वैयक्तिक माझा कुठलाही स्वार्थ नव्हता की ग्रामीण पॅनलमध्ये खेळून पैसे कमवायचे किंवा टीमला कुठेतरी सेमीफायनलला न्यायचं. परंतु ह्याच्यामागे वैयक्तिक भावना एवढीच होती की संतोष भाऊची टुर्नामेंट मला खेळायची आहे. आणि एक भले आपल्यात आज नाही आहेत, पण एक आदिवासी समाजाचा मुलगा आणि तो कधी असं वाटलंच नाही की तो वेगळ्या समाजाचा आहे. नेहमी आम्ही गप्पा गोष्टी करायचो, तेव्हा कधी बसलो पार्टीला तर संतोष भाऊ स्वतः पार्टीचं नियोजन वगैरे असेल तर स्वतः घेऊन यायचा. असं वाटायचं नाही की तो आपल्यापेक्षा परका आहे, आमच्यातलाच होता. म्हणून एक त्याची टुर्नामेंट मला खेळण्याची इच्छा होती. तर ती मला थोडीशी खंत वाटली ग्रुपवर चर्चा करणं वगैरे. आणि अल्लाही संघ काही खूप मोठा संघ नाही आहे, मला वाटतं पहिल्यांदाच एवढ्या 4 ते 5 वर्षात सेमीफायनलला पोहोचलं आहे. कधी क्वार्टर फायनलला पण नाही पोहोचत. आमच्या टुर्नामेंटमध्ये चुकून पोहोचला होता. आणि आमचे एकही खेळाडू प्रॅक्टिस नाही करत. राहुल माळी जरी बाहेर टुर्नामेंट खेळत असला तरी तोही प्रॅक्टिस नाही करत. मी तर कधी करतच नाही. आणि मी क्रिकेटपासून थोडंसं लांब गेलो आहे, पण यावर्षी पुनरागमन करायचं आहे, क्रिकेट खेळायचं आहे. तर पहिले तुम्ही मला असोसिएशनने सांगितलं असतं की अशी नियमावली आहे तर मी कदाचित खेळलो नसतो. मला कुठेही कोणाला विरोध करायचा नाही आहे. परंतु तुम्ही खेळल्यानंतर जर कुठेतरी ग्रुपवर चर्चा करतात तर ते आयोजनाबद्दल तुम्ही चर्चा करतात. आयोजन करणं भले ती 10,000ची टुर्नामेंट असू दे, 20,000ची असू दे, 50,000ची असू दे, त्याला इतकी मेहनत लागते. आज एक ग्राउंड तुम्ही 1 महिना पहिले आला असतील तर इकडे पूर्ण खाचर होतं. असं होतं की इकडे कोण खेळायचं सोडूनच द्या, चालायचं पण नव्हतं. पण ह्यांनी इथे सुंदर ग्राउंड केलं. 1 मॅन शोची पूर्ण टीम आणि पूर्ण पंचाळी गाव त्यांच्या सोबतीने ग्राउंड बघतोय आपण. नियोजनामध्ये तुम्ही बघितलं तर ग्राउंड असतं, मंडप डेकोरेटर्स आलं, बॅनर्स आले, तुमचं यूट्यूब लाईव्ह आलं, कॉमेंटेटर आले, त्यांचं जेवण आलं, त्यांच्याकडे लक्ष आलं. म्हणजे ही आपलं लग्नासारखा प्रोग्राम असतो. म्हणजे 15 ते 20 दिवस तुम्हाला ह्याच्यामध्ये द्यावे लागतात. आणि आज तर आपण निघून जाणार, परंतु हे सर्व नियोजनाचं हे पूर्ण काढण्यासाठी त्यांना 4-5 दिवस परत इकडे थांबावं लागेल कामधंदे सोडून. तर ते सुद्धा बोलणाऱ्या व्यक्तींनी लक्ष द्यायला पाहिजे की आपण दुसऱ्याच्या टुर्नामेंटमध्ये बोलायला नाही पाहिजे की आयोजन वगैरे. आणि ते सुद्धा माझे मित्रच आहेत. सर्व माझे जे पण ग्रुपवर चर्चा होते सर्व आपले मित्रच आहेत. मला कोणाबद्दल काही राग नाही आहे. परंतु तुम्ही त्याची वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी होती की ह्यांना ही टुर्नामेंट का खेळावीशी वाटली अल्ल्यावरून या ठिकाणी. आणि ते तुम्ही एकदा जाणून घ्यायला पाहिजे होतं. बाकी असोसिएशन आणि पूर्ण कमिटी, मी तर माझ्या लाईव्हमध्ये तुम्ही बघितलं तर 8 ते 10 ठिकाणी मी बोललो आहे की माझी असोसिएशन जी आहे अंडरमची ती ओरमपेक्षा खूप मोठ्या लेवलला आहे. कितीतरी ठिकाणी बोललो आणि याच्या पुढेही सुद्धा बोलेल की मी माझी मानतो. मी सदस्य नाही आहे, पण आपले जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्या रूल्स रेग्युलेशननी 50,000ला एवढी एंट्री फी, 1 लाख रुपयाला एवढी एंट्री फी, तर कुठेतरी 19-20 होत असते. लेटरवरून पण ग्रुपवर चर्चा होत असते 10 सेकंद 20 सेकंद लेट. पण तसं करू नका. आपण खूप हे जे आयुष्य आहे ते खूप छोटं आहे, चांगलं जगा. आपण एकमेकांच्या सोबत राहूया, एकमेकांना नेहमी मदत करूया. आज संजय म्हात्रेचा हा बिझनेस आहे तर अरे आपण त्याला फोन करायला पाहिजे की बाबा तू हे काम करायला आहे. 1 महिना घेऊन चालतील तर तुम्ही नक्कीच पुढे जातील, एवढं मी सांगेन. आणि मी कुठेही मदत करत असतो तर माझं काय फायनान्शियल खूप स्ट्रॉंग नाही आहे किंवा मी खूप काय मोठ्या घरातून नाही आहे. माझे वडीलसुद्धा एक 7,000 रुपयाची नोकरी करत होते आणि त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग स्वतः कंप्लीट केलं. 3 वर्ष डिप्लोमा, 3 वर्ष डिग्री क्रिकेटच्या पैशातून सुद्धा. आणि वडिलांनी पण मला मदत केली. आजही मी काय मोठ्या लेवलला, इतक्या मोठ्या लेवलला नाही आहे, पण मला आवडतं. क्रिकेटचे पैसे मला जे काय मिळतात ते मी डोनेट करत असतो. कारण मला जे माझा कामधंदा आहे ते माझ्या घरच्या माझं जे उत्पन्न आहे ते घरच्यांच्या फॅमिलीसाठी मला पुरेसं आहे. आणि हे काय क्रिकेटचं जे मिळत असतं बाहेरचं ते मी डोनेट करत असतो, जेणेकरून मी जे शिक्षण ज्या ह्याच्यामध्ये मी सॅटर्डे संडे खेळायचो क्रिकेट टेनिस आणि मग त्यातून पैसे मिळायचे थोडेफार मी ते शिक्षणासाठी यूज केले. इंजिनियर झालो तर नंतर जॉब वगैरे केला, आता बिझनेस करतोय. परंतु सर्वांनी कामधंदे करूनच क्रिकेट खेळावं आणि तुम्ही असंच पुढे जात राहावं. आणि संतोष भाऊंच्या मुलासाठी एवढंच सांगेन की ही तर खूप छोटी मदत केली, पण भविष्यामध्ये त्याला शाळेच्या एज्युकेशनसाठी किंवा कशासाठी कधी हेल्प लागली तर मी सदैव संतोष भाऊंचा छोटा भाऊ म्हणून मी उभा राहील. आणि मला पंचाळी आणि आगवण हे माझं 2 फेवरेट गाव आहेत. म्हणजे पंचाळी आणि आगवण माझ्या घरच्यासारखे आहेत. आगवण गावसुद्धा माझं एकदम क्लोज आहे. पंचाळीचा मी इथेच नेहमी असतो. अंकुश माझा मोठा भाऊ आहे. तर नक्की तुम्ही मला आदराने म्हणजे नक्की कधी मला बोलवा तुम्ही अर्ध्या रात्री, तुमच्यासाठी मदतीसाठी मी नक्की धावून येईल.
एवढं बोलून 2 शब्द संपवतो. आणि ज्यांना कुठे असं चुकीचं वाटलं असेल की मी ग्रामीण पॅनलमध्ये खेळलो, तर त्याच्याबद्दल मी क्षमस्व आहे. तुम्ही रूल बनवा की ग्रामीण पॅनलमध्ये बाहेरचा संघ नाही खेळला पाहिजे, किंवा नियमावली बनवा, त्या नियमावलीला आदरून आपण नक्कीच पुढे जाऊया. एवढं 2 शब्द संपवतो. माझ्याकडून काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा क्षमस्व. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही चुकलेलं नाही, त्याच्या मागचं उद्देश काय होतं हे तुम्ही सांगितलं की जे आम्ही जर पोहोचलो सेमीफायनलपर्यंत आम्हाला मिळणारे जी काय मानधन आहे की जे काय बक्षीस ते आम्ही संतोषच्या परिवारासाठी वापरतो. खूप चांगला उद्देश बघितला. मी माझी ग्रामपंचायत सरपंच भोतेश साहेब या आपण देखील पहिल्या दिवसापासून आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुमचा देखील मोठा हातभार आहे असं मला आदरणीय अंकुशदारांनी सांगितलं आहे. आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ओव्हरऑल तुम्हाला किती आनंद वाटला आणि स्पर्धेच्या माध्यमातून काय साध्य आपण केलं आहे हे आता आम्हाला सांगा. नमस्कार. वन मॅन शो तर्फे आयोजित संतोष स्मृती चषक खूप आनंदाने मौजमस्तीने पार पडला. कुठलेही आज परंपरा आहे आमच्या पंचायतीतली, कुठलेही गालबोट न लागता परंपराने यशस्वीरित्याने पार करणारी ही वन मॅन शोची टीम त्यांचं अभिनंदन करतो. आणि ह्यामध्ये सर्व जे आमचे भविष्यातले लहानसे ते वरिष्ठ जे वन मॅन शोमध्ये आज 23 वर्षापासून त्यांची परंपरा म्हणजे 3,000चं प्राईजपासून ते आज 75,000पर्यंत आणेपर्यंत फार कष्टाने त्यांनी नाव पुढे केलं आहे. आणि त्यांनीच तयार केलेली त्यांचीच मुलं आमची आगवनची टीम ही एकत्र होती. पण काही कारणांमुळे त्यांच्या असोसिएशनचे काही नियमामुळे वेगळे झाले, पण त्यांनासुद्धा त्यांनी पुढे नेण्याचं काम दिलं. नाही तर ते एक छोट्या गावातून पुढे येत नव्हते, पण आणि अंकुश आणि त्यांच्या टीमनी त्यांना एक हिंमत दिली आणि ते पुढे घेत गेली. या सर्वांमध्ये आमच्या गावातील सर्व जातीचे लोक राहतात, पण आमच्यातला एक आदिवासी समाज पण आहे. तो एकमेव असा होता, म्हणजे भरपूर आहेत पण तो एकमेव मुलगा असा आमच्यात मिळून मिसळून राहायचा. माझ्यासुद्धा वाढदिवसाला एकमेव येणारा आदिवासी मुलगा तो संतोष. यावेळेला त्याची आठवण झाली मला. माझाही 8 दिवसापूर्वी वाढदिवस झाला, त्याची आवर्जून आठवण झाली. तो वाटतच नव्हता की इतर समाजातला आहे, तो आमच्यात मिळून मिसळून राहायचा. असे सर्वच गावात राहतात, पण तो वेगळा एक व्यक्तिमत्व होतं आणि जो आवडतो सर्वांना तोच आवडही देवाला. त्यांनी आम्हाला हेरपून घेतला, त्याची आठवण सदैव येत राहील. ते आता त्या भगिनीकडे आता बघून मन भरून येते. ठीक आहे, देवाची इच्छा आहे. देवाने त्यांना मुलांना जसं अनिकेत बोलला तसे अनेक आहेत, अंकुश आहे, संजय म्हात्रे आहेत, ते कधीच विसरणार नाही. त्यांच्या पाठी आम्ही पण आहेत, त्यांच्या पाठीमागे असेच राहू. आणि जी यावर्षी माझं असं वाटलेलं खेळादरम्यान की आगवण टीम विजेता होईल, पण ठीक आहे, उनबाटचं नाव कधी ऐकलं नाही. जेव्हा मला त्यांचा कप्तान बोलला स्टार्टिंगला टॉस पडताना, हे आजपर्यंत आम्ही फायनलपर्यंत गेलो नाही, तर म्हटलं काहीतरी वेगळी शंका आली. पण त्यांनी जो कमबॅक केला, तो कमबॅक असा केला की वाटलंच नाही की त्यांनी कधी क्रिकेट खेळलं म्हणजे फायनल मारलेत नाही. असं वाटत होतं की आगवणची टीम आणि उनबाटची टीम नेहमीच अशी जी विजेता होत असेल, असा एकदम स्ट्रॉंगमध्ये गेम खेळला. आणि त्यांनी मेन म्हणजे त्यांचं कप्तान, त्याचं नाव नाही मला माहीत, लंबू, बॉलिंग अशा उत्तम परीने केले की माझे आवडते, मी ज्यांचा फॅन आहे विकास यांचे म्हणजे त्यांनी कॉट घेतले. तर ठीक आहे, त्यालाही बेस्ट ऑफ लक. असाच गेम करत राहा, प्रत्येकाने आपापला गेम पुढे नेत आला पाहिजे. आणि आमच्या दुसऱ्या आगवण टीमलाही जर पुढे जरा आगवणला पुढे येण्याचं परत सांगतो की घाबरू नका. एक कुठे हार जीत असते, त्याच्यामुळे नाराज होऊ नका. आज जर आगवण जिंकली असती तर आगवणचा माहोल इकडे जमलेला असला, पण आज खाली झालेला आहे. तरी आम्ही आहेत तुमच्या सपोर्टला, घाबरू नका. दोन्ही टीमला शुभेच्छा देतो, धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून आपल्याकडे आलेत ते म्हणजे महाराष्ट्र खादी ब्रँड सिंग साहेब आई. खरोखर त्यांच्यासाठी कौतुक असायला पाहिजे. क्रिकेटच्या प्रेमापायी आपल्याकडे आल्याने आज जसं वाटते ना की तुम्ही कुठे लग्नामध्ये रिसेप्शनला आलेत, तशा पद्धतीचा आम्हाला विजेता संघ बघायला मिळतो. कधी न घडलेला इतिहास या आई सिंग साहब, कुछ आपकी तरफ से कुछ आप बात करने वाले इस टूर्नामेंट के बारे में, आपका जो आपको कहना है आप सही दिल से कहिए. सर्वप्रथम मैं इस मीटिंग को प्रणाम करता हूँ. जिस मीटिंग में आकर के आज देखिए भाषा के नाम पे कितनी बातें हो रही है, लेकिन मैं यहाँ बिहार से हूँ, आप सभी महाराष्ट्र से हैं. एक बात कहूँगा, भावनाओं को भाषा की ज़रूरत नहीं पड़ती. इनको मैं जानता भी नहीं, सच बात है. हमारी इनकी मुलाकात कहीं हुई और ऐसा नहीं कि इन्होंने कहा था कि अब खादी दीजिए, ऐसा विषय ही नहीं था. बात हुई और मेरे मन में लगा तो मैंने इनको सामने से कहा
और इस बात पे नहीं जाऊंगा, अभी बात में इन पे जाऊंगा जिसलिए मैं स्टेज पे आया। आप सभी संतोष स्मृति संतोष जी की याद में कर रहे हैं। ये महाराष्ट्र से सीखने वाली बात है, बहुत लोगों को कहता हूँ सीखने जैसी बात है। और मैं जिनको कुर्ता दिया हूँ ना मेरे बाबू, जरा आप आगे आ जाएंगे तो मुझे अच्छा लगेगा। आप आएंगे तो आगे अच्छा लगेगा मुझे। हमारी दुकान का नाम महाराष्ट्र खादी भंडार है और यहाँ जो मैं खड़ा हूँ ये बिहार जन सेवा संस्था में खड़ा हूँ। यहाँ जो खड़ा हूँ मेरी एक एनजीओ है बिहार जन सेवा संस्था। आप लोग को बता दूं कि महाराष्ट्र दिवस और कामगार महोत्सव प्रति वर्ष जो करता हूँ आपके सामने खड़ा हूँ। मैं बहुत बड़ा पैसा वाला नहीं हूँ, उद्योगपति नहीं हूँ, पर मेरे मन में 2-3 साल पहले ऐसा लगा कि ऐसा क्या करें जो समिति के प्रति ऋण तो उतारा नहीं जा सकता है, पर लगे कुछ तो कर रहा हूँ। तो मेरी कोशिश है आगे भाई। और संतोष जी एक 5100 का छोटा सा, उसको मैं मदद नहीं कहूँगा, मदद कहूँगा तो मजाक हो जाएगा। मेरे पास जो मेरी क्षमता है ऐसा कहूँगा कि मेरी क्षमता से मैं एक चेक कल 5100 का आपको दे दूँगा ताई के लिए। छोटी सी मदद है, मेरी क्षमता होती तो 5000 की जगह 51,000 का भी चेक देता और मजबूत होंगे तो दूंगा समाज में, पर ये बिहार जन सेवा संस्था की तरफ से आप लोग सब स्वीकार कीजिए। ये महाराष्ट्र वीर शिवाजी की धरती है। इतिहास में महाराष्ट्र का नाम क्यों हुआ, इसमें मैं एक शब्द कहूँगा। भारत सिर्फ एक राष्ट्र है, सिर्फ एक राष्ट्र, और आप महाराष्ट्र हैं, मतलब कई एक राष्ट्र मिलेंगे तब महाराष्ट्र। आज जो भाषा की बात है उस पर एक लाइन कहूँगा कि मुझे अच्छा लगता है कि मैं बोल नहीं पाता हूँ, मेरा बेटा मेरा है सामने साथ में है, फ्लुएंस है, और उसने एक दिन मुझे बोला 2-3 साल पहले, पापा मराठी सीखना चाहिए। तो मेरा कंप्लेन आप लोगों से है, आप लोगों से अब ये बात दूर तक जानी चाहिए कि मेरा कंप्लेन महाराष्ट्र के बंधुओं से है, क्योंकि आप मराठी नहीं बोलते हमेशा। आप आइए चढ़ के बोलिए, ओ देऊन टाका मला 62, तो मैं बोला हाँ साहब देतो ना मैं तुम्हाला, है ना, देतो ना, बैठ बसा बसा बसा। अब आप ही आके हिंदी बोलेंगे साहब तो हम तो थोड़ा बहुत जानते हैं, मराठी भी भूल जाते हैं, है ना। हाँ जी 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 कितने विनर है जी 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 जी। और मुझे खुशी हुआ कि आप सब देखिए महाराष्ट्र खादी भंडार का कुर्ता पहने हैं ना, तो मुझे इतना गर्व हो रहा है। आप यंगस्टर हैं और बड़े सोबर हैं, आप दूल्हा जैसा दिख रहे हो आप सब लोग कुर्ते में। तो मैं ज़्यादा बातें नहीं करूँगा, पर एक बात कहूँगा भाषा के ऊपर कि महाराष्ट्र के जो बंधु हैं बांधव हैं, आप सबों से ताई मेरी विनती है कि आप जहाँ जाइए मराठी में बोलिए। अगर मुझे समझ नहीं भी आता है तो आप बताइए भाऊ ऐसा बोलो ना, कितना मजा आएगा। आप महाराष्ट्र हो यार, वीर शिवाजी की धरती से हो, है ना, इसमें भावनाओं के लिए शब्द की क्या जरूरत है। तो मैं बड़ा खुश हूँ और आपको मैं तहे दिल से धन्यवाद देता हूँ कि आपके वजह से मैं यहाँ पे आ पाया, और आने के बाद आज मेरा बेटा भी खड़ा है, मुझे इतना अच्छा लगा। मैं रोटरी क्लब का भी मेंबर हूँ, हम आपके प्रभाकर जी हमारे रोटरी क्लब के मेंबर हैं उमरौली, जी जी प्रभाकर पाटिल जी, उसमें हूँ, और मैंने एक संस्था बनाया। और हाँ 10 मई को ताई मैं आप सबों से विनती करता हूँ, 10 मई को महिला दिवस है, मैं बड़े पैमाने पर अरेंज कर रहा हूँ टीमा ग्राउंड में, और इस बहन को मैं स्टेज तक भी लेके आऊँगा ताकि हमारे समाज के हज़ारों लोग रहेंगे सभी वहाँ भी देखें। मैंने इनसे चर्चा किया है, तो आप लोग को आज ही निमंत्रण है, क्योंकि व्यक्तिगत तो मैं आप लोग सबको नहीं जानता हूँ, मैं इनके थ्रू जो बातें होंगी बताऊँगा, लेकिन आना जरूर है टीमा में। आप आके देखिए कि बिहार का दिल कैसा होता है और सच्चा बिहारी होता कैसा है। और इसी बात के साथ मैं धन्यवाद करता हूँ, आप सभी का धन्यवाद करता हूँ, और मौका मिला तो फिर आपकी सेवा में उपलब्ध होऊंगा। थँक्यू सो मच। निश्चितच तुम्हाला साडी आणि मुलांना कुर्ती देणार आहे। अशीजी या आणि ताई तुम्ही इकडे या। जो विजेता संघ झाला जय हो उनबाट त्यांच्या संघाकडनं निश्चितच संतोषच्या परिवारासाठी त्यांनी देखील 5,000 रुपयाचं बक्षीस इथे म्हणजे त्यांना देत आहेत त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी। ताई या, ते स्वीकारायचं आपण। मितिया मितिया याच्या शिक्षणासाठी आपण देतोय, आणि खूप चांगला डिसिजन तुम्हाला घेताना उनबाट संघाचं जय हनुमान उनबाट संघाचं मनापासून कौतुक करायला पाहिजे।
विजयाच्या पलीकडे काही नसते, माणसाच्या मनातली माणुसकी काही नसते. बक्षिसाच्या समारंभावर येताना आपण कोणाला बोलायला येणार नाही. आता मी फक्त एकालाच विनंती करतो की सर्वस्व ज्यांनी केलं, वन मॅच टुर्नामेंट ज्याने आयोजित केली आणि त्याने मला सांगितलं की काही वर्षानंतर इथे तुम्हाला मॅन ऑफ द सीरीज बाईक देखील बघायला मिळेल. पण अंकुशजी, ही टुर्नामेंट तुम्ही किती दिवसापासून ठरवली, किती दिवस मेहनत घेतली, आपलं मनोगत व्यक्त करा आणि मग आपण बक्षीस चालू केली का मग ब्रेक नाही घेणार आहोत. ऐकूया मुख्य आयोजक वन मॅन शोचे अंकुशजी भोईर साहेब. खरं तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या ग्राउंडवर इतकं ऊन पडायचं, मी माझ्या वन मॅन शो ग्रुपच्या पोरांचे सर्वांचे आभार मानतोय. कारण की उन्हातानात ते एवढे मेहनत करायचे आणि या अनिकेत बाप्यासुद्धा बोलले की या ग्राउंडवर मी म्हणजे आलो होतो तर हे एकदम म्हणजे काट्याकुट्याने भरलेलं ग्राउंड होतं, पण हे मैदान आज असं बनवलं या पोरांनी, खरोखर या पोरांचं आभार मानायला लागेल. खरं तर हा माझा वन मॅन शोचा ग्रुप जो आहे ती माझी खरी ताकद आहे. मी इकडचा एकटा अध्यक्ष किंवा नेता नाही आहे या पोरांचा, कारण ही पोरंच माझ्याकरता सर्व हे अध्यक्ष आणि कार्यकर्ते आहेत. कारण या पोरांना मी खूप यांची मेहनत बघून यांचे आभार मानतोय. आणि खरं तर प्रत्येक वर्षाप्रमाणे इथे प्रत्येक संघ भाग घेतोय आणि कुठलंही गालबोट न लावता आमची टुर्नामेंट चांगल्या प्रकारे पार पडते. मी सर्व संघांचे आभार मानतो. आणि त्याच्यानंतर जे पंच, आमचे 3 पंच भेटले, जे कॉमेंटेटर होते, म्हणजे त्यांनी खूप सारी मेहनत केली. दीपक काका, संतोष सांगा, उत्कर्ष सांगा यांनी देखील 3 दिवस इतकं सुंदर समालोचन केलं की मन भरून आलं. त्या दिवशी सुद्धा म्हणजे हा उत्कर्ष आला होता आणि संतोषबद्दल 2-4 शब्द बोलून गेला. खरोखर दुपारच्या वेळेस मी इथे बसलेला होता, अक्षदा म्हणजे ते व्हिडिओ बघून मी रडला. म्हणजे संतोष माझ्या नजरेसमोरचा मित्र, सांगायला गेलो तर आम्ही एक रात्र कालाची आली आणि आमच्यातून तो निघून गेला. खरं तर तो मुरबा गाव आमच्याकरता गेलो होतो आम्ही, एक म्हणजे एक आनंद साजरा करायला, पण तिकडनं आम्ही येताना खूप वाईट प्रसंग घेऊन आलो. कारण आमचा ग्रुप असा आहे की कोण रोडवर म्हणजे कुठलंही ॲक्सिडेंट झालं, काय झालं का, पहिला आमचा ग्रुप धावतोय आणि त्याला कुठलीही मदत लागली कुठेही आमचा ग्रुप घेऊन पोचवतो हॉस्पिटलला. आणि आमचं ग्रुप असताना आमच्याकडूनही असं चुकीचं घटना घडली, तो एकदम काळी रात्र होती. तो क्षण आम्ही कधीही विसरणार नाही. आणि खरोखर संतोषसारखा मित्र आम्ही असा गमावला की आमच्यात नेहमी म्हणजे क्रिकेट बघायला सांगा, खेळायला सांगा, कुठे कुठे हजर राहायचा, त्याच्या आठवणी कधीच संपणार नाही. मी संतोषला खरोखर मनापासून म्हणजे अस्मरणीय ही स्पर्धा पुढच्या वर्षी जर सर्वांचा असं सपोर्ट भेटलं तर पुढच्या वर्षी संतोष स्मृती चषकच होणार हे जाहीर करतो. निश्चितच हृदयामध्ये जो माणूस असतो न केला की काय असतात हे अनेक संकट आपण बघितलीत. या संतोषजी, आपण बक्षीसोमाला सुरुवात करूया. अंकुशजी बसा ना आपण, या संजयजी मात्र आपण देखील बसा. आता आपण बक्षीसोमाला सुरुवात करतोय. आमचे आयोजक खाली उभे राहा ना, कोणतं बक्षीस काय ते आपण द्यायचे आहेत. नक्कीच आपण सुरुवात करणार आहोत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक भावुक परिस्थिती निर्माण झाली आणि देवकरणो खरंच या मित्रांना एक मित्र हरपून गेला असं मी म्हणेन. आपण जाऊया मुख्य पारितोषिक जो आपण वितरण करणार आहोत. येस नो डाऊट. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा सुरुवात आपण करतोय, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन ज्यांनी फायनल मॅचचे टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात, संजयजी मात्रे साहेब यांच्याकडून टी शर्ट देतील. त्यानंतर संतोष, 1 मिनिटात संपूर्ण 8 संघाला हे टी शर्ट दिले होते. ते आपले परममित्र उत्कृष्ट क्रिकेटर अनिकेत राऊत ह्यांच्याकडनं सर्व ही 8 संघाला टी शर्ट, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. 8 संघाला जे क्वालिफाय क्वार्टर फायनल स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अनिकेत राऊत आणि नक्कीच आपण पाहतोय विशाल वैद्य या दोघांची जोडी नेहमीच आपण पाहतोय. जेव्हापासून आपल्या या पालघरमध्ये विश स्पोर्ट्सचा दुकान आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज प्रत्येकाच्या अगदी अंगात ही विशची नेटवर्कची विश स्पोर्टची आपण पाहतोय ही जर्सी आपल्याला पाहायला मिळते. त्याबद्दल त्या दोघांचाही आम्ही खूप धन्यवाद देतोय, अनिकेत राऊत आणि विशाल वैद्य. जाऊया आपण
जो टी शर्ट्स आहे आपण पाहतोय संजयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण तो देणार आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे प्रफुल्ल पंडित पाटील म्हणजेच PP यांच्याकडून ही ट्रॉफी आपण पाहतोय प्रत्येक मॅचसाठी. त्यांना देखील आपण खूप खूप धन्यवाद देऊ. लकी ऑप्टिकल आपण न्यू लकी ऑप्टिकल कडून आपण पाहतोय जो गॉगल आहे स्वतः या ठिकाणी ऑनर्स आपल्याला पाहायला मिळतात उपस्थित आहेत त्यांच्याकडून गॉगल्स आणि आपण पाहतोय SP स्पोर्टचे पंकज पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नाही आहेत का? नक्कीच गेलेत ते. त्यांच्याकडून इनर्स हे आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करणार आहोत. मी ताईंना विनंती करतोय आज संजय म्हात्रे यांच्याकडून टी शर्ट आणि ही जी ट्रॉफी आहे ही इनर्स आहेत आणि लकी ऑप्टिकलचा जो गॉगल आहे तो त्या सरांकडून आपण तिघांकडून हे बक्षीस वितरण करणार आहोत. संजय ताई या ना. आणि हु इज द मॅन ऑफ द मॅच? आणि शेवटच्या मॅच मध्ये ज्याने ही स्पर्धा गाजवली आणि खऱ्या अर्थाने धावा बनत होत्या पण तो त्या धावा रोखण्याचं काम अशा एक गोलंदाजाने केला. उनबाटचा तो खेळाडू ज्यांनी 9 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या आणि 3 विकेट घेतले असा स्वयं ठरतोय या शेवटच्या मॅचचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या स्वयं आपण यायचं आहे. स्वयं काढायचं नाही, स्वयं ते घालून या. वा 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 काय बाबू दिसतो ना. छत्रपती शिरातल्या मावळ्याप्रमाणे आज जसं का ढोल पथकातला माणूस दिसतोय तसा स्वयं तुम्हाला बघायला मिळतोय. हा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या पहिली ट्रॉफी द्यायची आपण. ताईकडे ट्रॉफी घ्या आमच्या. यस संजय दादा तुमचं टी शर्ट द्यायचं तुमच्याकडनं. आपण पाहतोय या ठिकाणी स्वयं मॅन ऑफ द मॅच शेवटच्या मॅचचा. स्वयं इकडे पुढे या. संजय पुढे या. हा स्वयं पुढे या. स्वयं इकडे हा गॉगल घालायचा आहे. साकीर मुल्ला लकी ऑप्टिकल इथे त्याला इथून त्याच्याकडे गॉगल देतोय. या स्वयं हे इनर आहेत SP स्पोर्ट्सकडनं पंकज पाटील ह्याच्याकडे तुम्हाला हे इनर दिलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण क्वार्टर फायनल पासून ज्याने लकी ऑप्टिकल याच्यामध्ये कुपन आहे. हा ते कुपन 25 एप्रिल ते 25 मे या कालावधीमध्ये आपण या बघा काय दिसतोय कसा पाहायला मिळतं का ना छोटा बाबू. दादा इकडे या. कसं वाटतंय फायनल मॅचमध्ये तुम्हाला मॅच द मॅच मिळालं? खूप चांगलं वाटतंय. रोज तुम्हाला मार्गदर्शन कोण करताय? सर्व गावातली मुलंच करतात. थँक्यू सो मच. मला वाटतं ही तुम्ही लखपती झाला. 75 ह्याची स्पर्धा पण टोटल तुम्हाला 29,000 रुपये बक्षीस मिळालेत. अनेक थँक्यू सो मच. असंच खेळा. पुढच्या वर्षी 3 वर्ष कंटिन्यू जिंका आणि अंकुश दादाकडनं आमच्या वन मॅन शोकडे 4 व्हीलर घ्या. त्यानंतर आपण दुसरं पारितोषिक जो असणार आहे या टुर्नामेंटचा आदर्श संघ. पहा आदर्श संघ असंच बनत नाहीये. खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी देणं असतं आणि एकमेव टीम अशी आमच्या निदर्शनास आली जी खऱ्या अर्थाने या टुर्नामेंटमध्ये खेळली पण ती आदर्श म्हणून खेळली आणि ही पारितोषिक जी ट्रॉफी आहे ती आपण पाहतोय आदर्श संघासाठी कैलासवासी राजेंद्र भास्कर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार मानव राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय आदर्श संघासाठी ही ट्रॉफी आलेली आहे. आणि तो एक असा संघ आमचा डिस्कस झाला पूर्ण कमिटी त्यांनी आम्हाला देखील विचारात घेतली की असा कोणता संघ असेल जो आदर्श बनू शकेल. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांच्यावर आज सकाळपासून आक्षेप घेतला आहे आणि हे आक्षेप घेणं कुठेतरी चुकीचं होतं कारण की त्यांचं महत्त्वाचं मूल कारण होतं की आपण जर जिंकलो तर आपण आज ज्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे ज्यांचा मूल आधारस्तंभ जो निघून गेलाय त्यांना आपण ही स्पर्धेद्वारा मदत करणार आहोत आणि तो आपण पाहतोय संघ आपल्याला अल्लेली संघ आपल्याला पाहायला मिळतोय आदर्श संघ म्हणून आज त्यांना आम्ही जाहीर केलं कारण की त्यांनी बक्षीस घेतलेलं नाही आहे. तर ही स्पर्धेमध्ये जो मुख्य कारण आहे संतोष यांचं स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजन केली आणि त्यांच्यासाठी पूर्ण मदत केली असा पूर्ण अल्लेली संघाला मी या ठिकाणी बोलवीन. संघ मल्ल्याली संघ यांनी यायचं आहे आणि आपला हा पारितोषिक आहे तो आपण घ्यायचा आहे. मी रवींद्र भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक जे आहे ते वितरण करणार आहोत. या आदर्श संघाची जी ट्रॉफी आहे ती आपण या ठिकाणी संगम अल्ल्याली या संघाला देणार आहोत. दादा या सर्व खरोखर खूप चांगला संघ बघा चांगली भावना घेऊन ते इथं उतरलेत आणि त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय होतं ते आपल्याला निश्चितच आदरणीय अनिकेत राऊत यांनी आपल्याला सांगितलं. आणखीन आदर्श संघ जरी ट्रॉफी मिळाले तरी ती घरी नेणार नाहीये. त्यांनी आता डिस्कस केलंय की हा आदर्श जी ट्रॉफी आहे ती आपण या छोट्याला देणार आहोत. माळी साहेब या जास्त वेळ नाही घेणार. दादा
दादा इकडे या ना, दादा इकडे या दादा, एकच मिनिट या तुम्ही फक्त. जास्त वेळ घ्या. कसं वाटतं की आपल्या हातून एक तुम्ही ध्येय उद्दिष्ट बाळगलं होतं, ते उद्दिष्ट पूर्ण केलं आहे आणि आज तुमच्याकडनं कुठेतरी एखाद्या परिवाराला आपल्याकडनं मदत होते. कसं वाटतं ओव्हरऑल परफॉर्मन्सबद्दल आणि आज ओव्हरऑल टुर्नामेंटबद्दल काय म्हणाल? प्रथम तर मी अंकुश दादाला पहिले थँक्यू बोलेल, कारण की त्याने आम्हाला आमचा आउट ऑफ फॉर्म बघून आम्हाला या टुर्नामेंटला ग्रामीणमध्ये खेळण्यात मदत केली. आणि नंतर म्हणताच गेले की त्या आपले संतोष काका जे वाईफ आहेत त्यांना आम्ही आताच नाही पुढे जरी क्वालिफाय झाले त्यातली जी काही रक्कम असेल त्यातली थोडीफार रक्कम आम्ही देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. थँक्यू मच. ह्याला म्हणतात नीतिपत्ता, माणसाचं मन आणि दुसऱ्यांविषयी आपुलकी हे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण देणार आहोत पुढचं पारितोषिक उत्कृष्ट यष्टीरक्षण म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. ही ट्रॉफी पुन्हा एकदा आपण पाहतोय राजेंद्र भास्कर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार मानव राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. आणि सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरण करणार आहोत. मानव स्वतः आहे का? मानव आहे? मानव म्हात्रे आहेत का? या सचिन भोईर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते. आणि खरोखरच यष्टीरक्षक खूप होते. डिस्कस झालं ज्यामध्ये 2-3 टीमचं देखील नाव आलं. उनबाटचं आलं, त्यानंतर आपण पाहतोय आगवणचं आलं, त्यानंतर अल्ल्यालीचं देखील आलं. परंतु यामधून एक असा यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाला ज्यांनी आपण पाहतोय लाईव्ह स्कोरिंग असते आणि लाईव्ह स्कोरिंगद्वारे जर पाहिलं तर सर्वाधिक जास्त स्टंपिंग कोण करतोय त्याच्यासाठी हा पारितोषिक दिला जातोय. आणि असा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला जो बेस्ट विकेट कीपर या टुर्नामेंटचा, तो आहे आगवण गावचा जितेश माची. या जितेश आपण यायचं आहे, जितेश खारी या नावाने त्याला जास्त ओळखलं जातं आणि तोच ठरतोय या टुर्नामेंटचा बेस्ट विकेट कीपर. नो डाऊट, ब्युटिफुल विकेट किपिंग. खऱ्या अर्थाने खूप चांगलं विकेट किपिंग केलं. संघाला नेहमी सांभाळणारा आणि सातत्यपूर्ण हा एक जुना जनता खेळाडू आम्हाला पाहायला मिळतो, ठरतो बेस्ट किपर जितेश. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचं पारितोषिक जो उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल या टुर्नामेंटचा उत्कृष्ट गोलंदाज. आणि जी ट्रॉफी आपण पाहतोय ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी संतोष राजा वरठा यांच्या स्मरणार्थ सोनम मुकेश चुरी यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे त्यांची बहीण आपल्याला पाहायला मिळत आहेत, यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. आहेत का सोनल ताई आहेत? Yes, आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. आणि त्यांचे मिस्टर म्हणजे जर भाऊजी देखील असतील तर या, त्यांनी देखील यायचं. या भाऊजी. भाऊजी लाजतात खूप. भाऊजी या ना, आता झालो हो सर्व जुने झाले आपण. या भाऊजी, तुम्ही आलात ना तर संतोष दादा खूप बरं वाटेल. ताई या इथे, ताई मध्ये या. त्याचप्रमाणे आपण पाहतोय लकी ऑप्टिकल यांच्याकडून आपण पाहतोय बेस्ट बॉलरसाठी नक्कीच आपण पाहतोय गॉगल देखील या ठिकाणी दिलं जात आहे. आणि या टुर्नामेंटचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं अगदी 5 मॅच खेळला, 5 मॅचमध्ये 7 विकेट, ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळालं उत्कृष्ट कामगिरी करणारा कोण असेल? एनी गेस? एनी गेस? आणि जय हनुमान उनबाट संघातील स्वयं ठरतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट गोलंदाज. या ज्यांनी 7 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. घेऊन या, घेऊन या. आहा, काय क्षण बघायला मिळतात रात्रीच्या चांदण्यामध्ये, उजळणाऱ्या प्रकाशामध्ये. आज बाकी वन मॅच शोच्या या टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरणारा स्वयं जय हनुमान उनबाटचा खेळाडू बघायला मिळतो. एकूण 70 पॉइंट आपल्याला पाहायला मिळाला. भाऊजी या ना. एक विकेट मागे 10 पॉइंट असतात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 70 पॉइंट. स्वयं थांबा. ह्याच्या अगोदर कधी तुम्हाला बेस्ट बॉलरचा प्राइज मिळाला आहे का? हो, मागच्याच टुर्नामेंटला भेटलं होतं. आता पुन्हा बॅक टू बॅक बेस्ट बॉलरचा प्राइज मिळाला म्हणजे रँकिंगवर तू वरती गेलाय. मोठा दबदबा तुझा निर्माण झालाय पालघर बॉक्स विकेटमध्ये आणि किती आनंद होते की ह्या क्षणाला तुम्ही फायनल जिंकले, पण बेस्ट बॉलर इंडिव्हिज्युअल प्राइज तुम्हाला भेटलाय. बेस्ट बॉलर भेटला याचा आनंद नाही होत,
4 वर्षांनी गावात पहिली ट्रॉफी आल्याचा खूप आनंद होत आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि आणि हा गॉगल देखील लकी तुम्हाला- ऑप्टिक करून आपण पाहतोय गॉगल जो परिधान केल्यानंतर हिरो या ठिकाणी नक्कीच शुभ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वयं त्यांनी so खूप much. चांगली कामगिरी केली. स्वयं आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच थँक्यू सो मच. आज वाटतोय ना साऊथचा हिरो आलाय असं. जाऊया पुढील पारितोषिक देण्यासाठी आपण नक्कीच पाहतोय. आपण यानंतरचा पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय. ही ट्रॉफी पुन्हा एकदा आपण पाहतोय. ज्या दोन्ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स केल्या गेल्या कैलासवासी संतोष राजा वरठा यांच्या स्मरणार्थ सोनम मुकेश चुरी या ठिकाणी आपण पाहतोय. मुकेश चुरी उपस्थित आहेत. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. येणारे आमच्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 1 मे रोजी आम्ही कामगार दिनानिमित्त एक मोठी टुर्नामेंट आयोजित करतोय आपल्या PDDच्या मैदानावर. त्यांनी देखील पहिली एंट्री कोणाची असेल तर या मुकेश चुरी यांची असते दरवर्षी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे पारितोषिक त्यांनी वितरण करण्यासाठी त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय. आणि असा एक फलंदाज ज्यांनी 5 मॅचमध्ये तब्बल 90 पॉईंट म्हणजेच 90 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आणि एकमेव असा जबरदस्त स्ट्राईक रेटने खेळला गेलेला खेळाडू 140च्या स्ट्राईक रेटने जो खेळाडू खेळला तो खेळाडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय कोण असेल. जय हनुमान उनबाट संघातील आशिष मोरे ठरतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट फलंदाज. या आशिषचं खऱ्या अर्थाने मी आज सांगू इच्छितो. दुखापतीमध्ये आहे, खूप दुखापतीमध्ये आहे. कारण मला देखील चर्चा झाली त्यामध्ये समजलं की आशिषची आजची परिस्थिती हे खेळण्यालायक नव्हती. परंतु त्याने त्या परिस्थितीवर मात करून आज खूप चांगला बॅट्समन म्हणून आपल्याला पाहायला मिळाला या टुर्नामेंटमध्ये. त्यांचं आपण अभिनंदन करूया. अशीच 1 मिनिट या गॉगल घाला आणि बोला. कसं आहे कसं वाटतं मॅन इन फॉर्म? तुमचा फॉर्म तर औरामध्ये बऱ्याच वेळा बघितला आहे. अंडरमध्ये फॉर्म नव्हता. याच मैदानावर तुम्हाला एक थोडंसं कणखर लागतं की तो चौका तुमच्या हातून सुटला होता तेव्हा तुम्ही नर्वस झाले होते. आणि मला वाटतं तो सामना नवरी संघावर होता क्वार्टर फायनलसाठी. तिथे तुम्हाला चान्स होता की तुम्ही जिंकलाच असतात. पण आज ओव्हरऑल ह्या टुर्नामेंट तुमची बॅटिंग पहिल्या मॅचपासून चांगली बोलली. आणि बॅटिंग बोलता बोलता प्रत्येक मॅचमध्ये तुमच्याकडे धावा झाल्या. 3 मॅचमध्ये म्हणजे सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू म्हणून तुम्हाला बघायला मिळालं. कसं वाटतं की या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि एक वेगळ्या बॅटेची वेगळ्या धाटणीची वेगळी स्पर्धा खऱ्या अर्थाने तिथे तुम्ही मॅन ऑफ द मॅच 3 घेतलेत पण बेस्ट बॅट्समन म्हणून झालात. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? ॲक्च्युली म्हणजे टीमचा खूप सपोर्ट होता आणि आमच्या गावाचा सपोर्ट होता आणि इकडे खेळून खूप चांगलं वाटलं आणि माझी बॅटिंग झाली टीमसाठी. आम्ही जिंकले, फायनल मारले, खूप चांगलं वाटलं. तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला तर बेस्ट बॅटर मिळाला पण तुम्हाला असे कोणते फलंदाज वाटते की तुम्ही त्याचं देखील नाव घेऊ शकता तुमच्या टीममधलं? असं वाटतं हर्षल मोरे आहे, कुशाल मोरे आहे, वैभव कोरे आहेत. त्यांनी पण घेतलं पाहिजे, त्याने पण पुढे यावं असे आणि खेळावं अशीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. जबरदस्त. बघा माझ्यासाठी नव्हे तर माझ्याबरोबर दुसऱ्या देखील यावं हे नेहमीच त्यांच्याकडनं बघायला मिळते. थँक्यू सो मच. पुन्हा जाऊया. यानंतर आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याची चर्चा नेहमीच असते. जो मैदानामध्ये जास्तीत जास्त चेंडू अडवण्याची भूमिका अदा करतोय असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जी ट्रॉफी आपण पाहतोय कैलासवासी संतोष राजा वरठा यांच्या स्मरणार्थ सोनम मुकेश चुरी त्यांच्या नक्कीच बहिणीकडून आपण पाहतोय. आणि ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी मी नैना म्हात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. या नैना म्हात्रे मॅडम आणि शमल बुरी मॅडम आपण देखील या. हा गॉगल आहे तो आपण देणार आहोत. त्यामध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण हे दोन्ही पारितोषिक देणार आहोत. आणि असा एक खेळाडू ज्यांनी मैदान गाजवलं असं मी म्हणेन. कारण की क्षेत्ररक्षण तर भरपूर झालं. नेहमीच आपण चर्चा केली जाते आगवण संघामध्ये असा एक खेळाडू आहे जो नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. कधी चर्चा होते उनबाट संघामध्ये असा एक क्षेत्ररक्षक आहे जो खूप चांगली क्षेत्ररक्षण करतोय. पण यावर मात करून एक असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला ज्याचं नाव आहे कोण असेल? एनी गेस? बरोबर बोलतात. बोला ना.
आणि अल्ल्यालीच गावचा जर पाहिला तर शुभम राऊत ठरतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. शुभम या. शुभम शुभम नाही आहे का? त्याचं नाव काय कॅपवाल्याचं? नाव काय नीरज. नीरज या. नीरज थोडंसं नावामध्ये कन्फ्युज झालं होतं. नीरज या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. निश्चितच खूप चांगलं अफर्ड, खूप चांगलं फिल्डिंग त्याच्याकडे आपल्याला बघायला मिळाली. या नीरज ही ट्रॉफी आणि लक्की ऑप्टिकलला हा गॉगल देखील घालायचा आपण. ताई ताई उलटा आहे, ताई सरळ करा. उलटा आहे ताई. नीरज या. घ्या एक फोटो सेशन. यस, ह्याच्यामध्ये कुपन आहे हा. 25% डिस्काउंट आहे. 25 एप्रिल ते 25 मे, एक महिन्याच्या कालावधी. नीरज या इकडे. तुमच्या संघाबद्दल बोलूनच झालं, पण ओव्हरऑल फिल्डिंगमध्ये तुम्हाला या टुर्नामेंट एक विशेष कुतूहल आहे, कारण ही टुर्नामेंट तुमच्या आयुष्यात एक आठवणीची राहील, एक वेगळ्या धाटणीची आणि आयुष्यभर स्पर्धे. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डर म्हणून तुम्हाला भेटले, काय वाटतंय? खूप अभिमान वाटतो आणि मला आगवण संघ आणि पंचायत संघाचं खूप धन्यवाद वाटतो की एवढी चांगली टुर्नामेंट त्यांनी भरवली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जबरदस्त बघितलं. हे ठरले उत्कृष्ट फिल्डर. त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस ज्यांनी मेहनत घेतली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मला देखील माझं जॉब आहे, परंतु मी माझ्या काकांना नेहमीच आपण पाहतोय आधारस्तंभ मांडला जातोय. आणि आमचे सिनियर कॉमेंटेटर जिथे जिथे जातोय त्यांची तिजोरी जी आहे त्या तिजोरीतून अनेक जो भंडारा आहे तो त्यांच्याकडून नक्कीच निघत असतो. असे आमचे एकमेव कॉमेंटेटर, सिनियर कॉमेंटेटर आहेत ज्यांच्यावर खूप प्रेम दर्शवला जातोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मागच्या वर्षी गणपतीचा महोत्सव होता आणि आवर्जून माझ्याकडून काकांचा नंबर घेतला की मला काकांना बोलवायचं आहे आमच्या गणपती महोत्सवमध्ये. म्हणजे गणपती महोत्सव असा असतो पंचाळी गावामध्ये, खऱ्या अर्थाने नवरात्री सांगा किंवा गणपती सांगा, खूप मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातोय. आणि त्यामध्ये सहभाग आमच्या या दीपक संकेत सरांचा म्हणजे काकांचा राहिला. मी नेहमीच त्यांना काका म्हणतोय. आज देखील कॉल केला, माझ्या जॉबला थोडंसं प्रॉब्लेम होता, मी काकांना कॉल केला, काका तुम्ही पोहोचा. त्यांनी कुठलीही विचार न करता या संतोष मी तुझ्यासाठी पोहोचेन आणि इथे आले. त्याबद्दल मी त्यांचं खूप धन्यवाद म्हणेन. आणि त्यांचं मी आभार व्यक्त करण्यासाठी स्वतः अंकुश भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण या टुर्नामेंटचं एक सन्मान चिन्ह आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देऊया. या स्पर्धेमध्ये त्यांचा गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला. संके काका, दादा, हो एक नंबर. थँक्यू सो मच. खूप प्रेम दिलंय आणि हक्काने सांगतो की किती जरी काम असलं, डेची जरी मॅच केली, ते नाईट मॅच ज्याप्रमाणे आत्तेचं माझ्यावर हक्क आहे तसा तुमचा देखील माझ्यावर हक्क आहे. मी अंडरअप कमी करतोय, पण ही जी स्पर्धा आहे जिथपर्यंत आयुष्य जिवंत राहील आणि माझ्या बोलण्यामध्ये ताकद आहे. शेवटी शब्द आहेत, माणसाचा उच्चार ग्रंथी असतात बघा, कारण मी करताना प्रोफेशनली करतो. तुमच्या ग्रंथी वयाच्या 65 वर्षात जाड होतात, मग तुमचे उच्चार ते आहेत ना ते खराब येतात, मग तिथे आपल्याला थांबायचं असते. पण जिथपर्यंत ताकद आहे, अंकुशदादा आदेश शब्द देतो, जेव्हा जेव्हा माझ्याकडे असेल तेव्हा तुमच्याकडे मी सतत धावत. तुमचं प्रेम हा माझ्या भगिनी बघायला मिळते. ह्यांचं माझं प्रेम खरोखर नाही कौतुक करत. तुमचं असंच प्रेम आमच्यावर करा, आम्ही देखील तुमच्यावर करतो. थँक्यू सो मच. त्यानंतर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्याला 4 अंपायर पाहायला मिळाले. 3 अंपायर आज उपस्थित आहेत, 1 अंपायर आपण पाहतोय आजच्या दिवशीमध्ये ते नाही आहेत. परंतु खूप चांगली अंपायरिंग मी म्हणेन अक्षय राऊत म्हणजेच अक्कू ज्याची राहिली तो आज उपस्थित नाही आहे, परंतु खूप चांगलं कामगिरी केली. आणि तिन्ही अंपायर या ठिकाणी उपस्थित आहेत. या तिन्ही अंपायर आपण पाहतोय अशरफ मेमन सर, त्यानंतर आपण पाहतोय प्रशांतजी पाटील आणि तिसरे पंच आजच्या दिवसामध्ये समीर खान म्हणजेच बिट्टू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या तिघांचंही आपण पुन्हा एकदा हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आभार मानूयात. या टुर्नामेंटमध्ये कुठलंही
पाहतोय आपण डिसिजन जो आहे तो चुकीचा नव्हता, जबरदस्त डिसिजन त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले आणि तिन्ही पंचांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. प्रशांत पाटीलचं मी सांगितलं ते MCA पंच आहेत. बऱ्याच वेळा आम्ही कॉमेंट्री करत असतो, हे करत असतो, कोणते शब्द चुकतं, सातत्यपूर्ण आमची डिस्कस. जोरदार टाळ्या तिन्ही पंचांसाठी असायला पाहिजे. निपक्षपातीप्रमाणे संपूर्ण स्पर्धा अहोरात्र मेहनत करून ज्याने आपला निरीक्षणातून पार पाडली अशा तिन्ही पंचांचा. प्रशांत या, तुम्ही MC आहात, तुम्हाला बोलवतो पहिलं या. प्रशांतजी पाटील मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच म्हणून त्याची ख्याती आहे. अनेक ठिकाणी दमण शिरवास ह्या काही ज्या स्पर्धा आहेत ते त्यांच्या ह्याच्यातून बघायला मिळतात. नंतर ज्याने पॅराडाईजचं उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज म्हणून काम केलं आणि पॅराडाईजच्या टुर्नापासूनच सुरुवात केली ते तुम्हाला बघायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहतोय अशरफजी मेमन सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शीतल मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा आभार नक्कीच हे मोमेंटम देऊ. थँक्यू अशरफजी, गुड वर्क. आणि या बिट्टू समीर खान या देखील सन्मानित केले जाते. संतोष भोईर सर यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. संतोष दादा या. बिट्टू का थैंक यू मच, आप भी आए इस टूर्नामेंट का अच्छा हिस्सा बने और बहुत अच्छी अंपायरिंग आपकी तरफ से हमें देखने मिली. रूल्स फॉलो जो आप बड़ा अच्छा करते. प्रशांत सर अक्षय राऊत यांची अक्कूची ट्रॉफी देखील आपण घेऊन जायचे प्रशांत पाटील या टुर्नामेंट मधून. एक आठवण असते आणि प्रत्येक ठिकाणी आपण गेलात तर जी टुर्नामेंट केली त्याची मोमेंटून आपल्याला नेहमीच लक्षात राहते ही ट्रॉफी पाहिल्यानंतर. तर समीर भोईर यांना मी विनंती करतोय, समीर या आपले शुभ हस्ते आपण देऊयात. ही अक्षय राऊत एक उत्कृष्ट पंच म्हणून आपल्याला या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. या चारही पंचांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आभार मानायचे आहेत. आणि संतोष येणाऱ्या काळामध्ये अक्षय राऊत कोणत्या संघात खेळ मी सांगणार नाही, पण पुढच्या वर्षी तो वेगळ्या संघात खेळताना देखील तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच ही चर्चा झाली. यानंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं टुर्नामेंट आहे, लाईव्ह स्पर्धा, या नेटवर्क भरपूर आहेत, परंतु असा एक नेटवर्क ज्यांनी आकाश गगनभेदी अशी उंच उडी मारली आणि विश्वास पाटील आणि त्यांची पूर्ण टीम आज ज्या पद्धतीने कार्य करते. कुठलीही मुवमेंट असो, अगदी दुसऱ्या दिवसामध्ये कालच आपण पाहिली उत्कर्ष याची जी व्हिडिओ अपलोड केली गेली ती व्हिडिओ खूप महत्त्वाची होती आणि ती व्हिडिओ आज अंकुश सारख्या एक चांगल्या आयोजकाला आज खऱ्या अर्थाने त्यांनी रडवलं असं मात्र पाहायला मिळतंय. हे पूर्ण काम हे जिम्मेदारीने करण्याचं, कारण की फक्त स्पर्धा उचलून चालत नाही. स्पर्धा उतरवणं एक जास्त मोठं काम नाही, परंतु ती कशा पद्धतीने आपल्याला चांगली करता येईल यावर जास्त फोकस कोणाचं असतं तर या पूर्ण टीमचा. तर त्यामधून मी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विश नेटवर्कचे पूर्ण जी टीम आहे, मनीष निजाई, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी त्याची देखील पाहतोय. आणि कॅमेरामॅन यांचं काम खूप महत्त्वाचं असतं, कारण कधी ते दिसत नाही. त्यांना मी विनंती करेन दोन्ही कॅमेरामॅन आणि मनीष निजाई आपण देखील या आपल्या तिघांना या ठिकाणी आपण नक्कीच त्यांचा आभार मानूयात. विश्वास पाटील नाही आहेत मला वाटतं, जर असते तर त्यांना देखील आवर्जून बोलवलं असतं. या मनीष निजाईसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. दुबई, ओमान, मस्कत अशा ठिकाणी जाणारा इंटरनॅशनल असा कॅमेरामॅन तुम्हाला बघायला मिळतोय. वर्षा मात्रे मॅडम आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात त्यांना सन्मान चिन्ह या स्पर्धेमधून. दुबईमध्ये विचारतायत की हिंदुस्तान का कॅमेरामॅन दादा या ना, कारण की तुम्ही कधी दिसत नाही, परंतु आज तुम्हाला दिसावं लागेल. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण पाहतोय पासपोर्ट रेडी करून ठेवले. तो कधी बोलवणं असतं, कधी जातात, सारजा सगळ्या स्टेडियममध्ये जातात, अनेक भागामध्ये जात आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्याच्या पारण्यातून दोन डोळ्यातून संपूर्ण मैदानाला काढतात आणि अतिशय सुंदर पद्धती देशा विदेशापर्यंत. थँक्यू सो मच मनीषजी. एकच म्हणेल की तुम्ही किती एन्जॉय केला ह्या टुर्नामेंट. देशापलीकडे जातात, आमच्या ग्रामीण भागातील टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते, किती एन्जॉय केला आणि ह्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आम्हाला संधी दिली. तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला, खूप खूप कमिटीचे धन्यवाद. आणि यावर्षी काय चुकलं असेल तर माफी असावी. माझ्याने जितका प्रयत्न केला मी तुमच्यासाठी जितकं चांगलं दाखवता येईल, जसं की त्या भाऊचं नाव काय, भाऊ मला बोलले की IPL दाखवायचे आहे. अंकुश भाऊ नाही, अंकुश दादाच होतं, तर ते मला बोलले की IPL दाखवायचं आहे. तर मी बोललो की 2 मिनिटं द्या, लगेच देतो. नक्कीच खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या मनीष निजाईसाठी, कारण की बारीक बारीक गोष्टी असतात ज्या खूप निर्णायक असतात. एखाद्याचं विकेट किंवा कुठलीही ही ऑपरेटिंग खूप महत्त्वाची आहे, कारण की प्रत्येकजण ऑपरेटर नाही आहे.
कॅमेरामॅनचं देखील धन्यवाद म्हणेन, परंतु ऑपरेटिंग ही खूप महत्त्वाची असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी ही ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळाली, त्यांचं देखील धन्यवाद आहे. यानंतर आपण पाहतोय आज फायर शो ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, खास सातपाडीहून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या फायर शो आपण पाहतोय जिद्देश, आपण पाहतोय जिद्देश तरे सातपाडी गावचे आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अगदी सुरेखा म्हात्रे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊयात. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने फायर शो एक वेगळं काहीतरी आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि या स्पर्धेमध्ये शोभा आणण्याचं काम ज्याने केलं ते जिग्नेश तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायर शो जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी गरज वाटेल तेव्हा मात्र जिग्नेशशी तुम्ही संपर्क साधा, अगदी सुरेख कमी दरात आपल्याला हे फायर शो अवेलेबल करून देतील. वेगळा फील बघायला मिळतो, एकदा ग्लॅमर बघायला मिळतो. फायर शो म्हटला की वेगळा एक अट्रॅक्शन हे तुम्हाला बघायला मिळतंय. आणि निश्चितच ज्याने खऱ्या अर्थाने आपला समालोचन क्षेत्रामध्ये याच मैदानातून सुरुवात केली. मागील 3 दिवसापासून खूप अतिशय गोड आवाजाने आणि यावर्षी जास्तीत जास्त त्याने अंडरआर्म कव्हरेज केलं आहे असे आमचे परम मित्र. आणि मला ज्याच्याकडून अंडरआर्म कॉमेंट्री शिकायला मिळालं, असं नाही का आपण वयाने मोठ्या म्हणून आपण खूप शिकलो, कारण मी अंडरआर्म कधी बघतच नव्हतं. मला आतेशने आणलं, मी सांगितलं मला अंडरआर्मची कॉमेंट्री येत नाही. काका म्हणजे तुम्ही फक्त बसा माझ्या बाजूला 2 मॅच बघा, मग काय टॅप आहे, काय डिक्लेअर झोन आहे, कसे कोणते शॉट आहे हे संतोषकडून बघायला. आणि मी विनंती करतोय हे बक्षीस तृप्ती भोईर मॅडम या तृप्तीताई आणि हा तुमच्याकडून आपण संतोष पाटील याचा जोरदार टाळ्या असायला पाहिजे. कोणत्याही कॉन्ट्रीब्युशन न करता जसं सांगेल तसं येणारं बघायला मिळते. आणि संतोष पाटील मॅन फ्रॉम उंबरळी यांच्या इथे यशस्वी स्वागत होते. मागील 3 दिवसापासून आपल्या गोड आवाजाने आणि स्वतः DJ ऑपरेटर कॅमेरावर काय काय करू शकतो, एकमेव कॉमेंटेटर आहे जो सर्व काय करू शकतोय. थँक्यू सो मच संतोष. गोड आवाज सुद्धा देखील आपण पाहिला त्या स्पर्धेमध्ये. लक्ष आहे सायकलकडे, माहिती आहे सायकल आणि ही ट्रॉफी आहे. त्यापूर्वी नक्कीच मी म्हणेन आज 2026 मध्ये 2025 पासून जी सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज आपण अंधारामध्ये जास्तीत जास्त कव्हरेज करत होतो. खेळताना कुठेतरी अडथळा येत होता, पण ते हे मंडप अँड डेकोरेटर्स जिथे जातात तिथे मात्र चर्चा होत असते, कारण त्यांनी तसं दिलंय. कमी दरामध्ये आपण पाहतो ही साई थिमी मंडल, म्हणजे जर पाहिलं तर एका बाजूला रोहन गावड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जबीर खान यांची साथ आपल्याला मिळते. प्रत्येक अंडरआर्म टुर्नामेंटमध्ये अगदी शोभा वाढवण्याची काम या साई थिमी मंडपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर रोहन किंवा जबीर आहेत का? नसतील तर ती आयोजकांकडे ट्रॉफी राहील, परंतु त्यांना देखील खूप खूप धन्यवाद, त्यांच्याकडे ही ट्रॉफी पोहोचवण्यात येईल. आणि उर्वी DJ खास करून आपण पाहतोय रोहितजी पाटील आज व्यस्त होते, परंतु सलग 3 दिवस खूप चांगल्या पद्धतीने उर्वी DJनी देखील आम्हाला साथ दिली, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांचं देखील आपण आभार मानूयात. त्यांची देखील ट्रॉफी आज ते उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांची देखील ट्रॉफी आपण त्यांना पोहोचवण्यात प्रयत्न करूया. त्यानंतर आपण पाहतोय 4th क्रमांकाची ट्रॉफी. ही ट्रॉफी अगदी चमचमाती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ही ट्रॉफी आपल्याला उपलब्ध करून दिले आदरणीय सन्माननीय निखिल जयवंत पाटील यांच्याकडून आहे. वन मॅन शो पंचालिक ग्रुप आणि साई शांती ट्रेडर्स चे प्रॉपरायटर म्हणून आपण पाहतोय या ठिकाणी 4th क्रमांकाची ट्रॉफी निखिल जयवंत पाटील म्हणजेच आमचे भवतेश पाटील आहेत, यांचे छोटे बंधू आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे आणि ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय वत्सल भोईर मॅडम आणि नैना म्हात्रे मॅडम या आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. आणि रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळते 10,000 रुपये हा कॅश प्राईज आपल्याला या ठिकाणी दिलं जाईल. आणि 4th क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. संघ आहे TTS चिंचणी संघ. या TTS संघ आपण पाहतोय राहील आहे. या TTS संघ TTS राहील आहे.
जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अतिशय सुंदर खेळ आपला TTS संघाकडनं यावर्षी पाहायला मिळाला. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय पुन्हा एकदा ही स्पॉन्सर्स केली गेली आहे. साई शांती ट्रेडर्सचे प्रॉपरायटर म्हणजेच निखिल जयवंत पाटील यांच्याकडून आपण पाहतोय हे पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर्स केले गेले आहे. हे वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय. आपले सिंग साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत आणि संजयजी म्हात्रे यांच्याकडून जे कॅश प्राईज आहे 10,000 रुपये ते आपण वितरण करणार. या दोन्ही मान्यवरांनी यायचं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खादी हे एक वेगळं वाटते आपल्याला, परंतु अंगावर परिधान केल्यानंतर तुम्ही कधीही उन्हात जा, त्या खादीचं काय अर्थ आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल. सिंग साहेबांसाठी खरोखरच धन्यवाद मानेन की त्यांनी या 10 खेळाडूंना ही कुर्ता जो आहे खादी भंडारातनं आपल्याला पाहायला मिळतोय हा उपलब्ध करून दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या नंबरचा हा संघ आपल्याला पाहतोय. विजेता संघ आहे तिसऱ्या क्रमांकावर संघ मल्याळी या आपण यायचं आहे. अनिकेत राऊत बोला सो बोला, का आहे बोला सो बोला, बोला सो रना, टाटा बाय बाय, हे वाक्य आमच्या संजय दादा जोरदार टाळ्या असायला पाहिजे. तिसऱ्या नंबरच्या बक्षीससाठी संघ मल्याळी. 1962 मध्ये या संघाची स्थापना झाली आणि प्रत्येक त्याने चेंडूतले डनलॉपच्या चेंडूपासून तर त्यांनी जे क्रिकेट खेळले तसे अनेक क्रिकेट त्यांच्या गावात बघायला मिळाले. एकाचा इथे आपण यशोदी स्वागत देखील केला. अंकुश दादा बच्ची कंपनी हे ठेवून द्या, मे महिन्यात तुला कामाला आहेत. मेहुल काहीतरी बनवलंय, हटके आहे, काहीतरी हटके आहे. त्यानंतर आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक. पुन्हा एकदा आपण पाहतोय हे पारितोषिक साई शांती एंटरप्राइजेस म्हणजेच माजी सरपंच साहेब म्हणजेच भवतेशी जयवंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. हे पारितोषिक वितरण करण्यासाठी सोनम चुरी मॅडम आणि संतोष दादा यांच्या मिसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांच्या दोघांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरण करणार आहोत. यातही आपल्या दोघांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरण करणार आहोत आणि रोख रक्कम तब्बल 40,000 रुपये मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो संघ आहे नक्कीच वामिका स्टार जय जोगणेदेव आगवण संघ. आपण यायचं आहे, पूर्ण टीम या, पूर्ण टीम. विकास आपण देखील यायचंय. विकास या. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जय जोगनादेव आगमन वामिका स्टार. मेहुल दादा या ना, याच्यावर तर या. हो मेहुल दादा या. काय राग आहे का आमच्यावर? ज्या रंगाच्या पाठीराखण त्याने केलाय, मुंबईमध्ये एंट्री टाकणारा, आमच्या संघाला पालघर बॉक्स क्रिकेटला पुढे पोहोचवणारा हा मेहुल दादा तो मला बघायला मिळतोय. बच्चू कंपनीची परीक्षा झाली ना, त्याच्यानंतर आपण या स्पर्धेचा खास आकर्षण जी सायकल, आज सायकल स्वार होणार आणि एक ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळते. ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स केली गेली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण पाहतोय स्वतः सौरभ भोईर आहेत आणि आपण पाहतोय कैलासवासी सुधाकर शशिकांत भोईर सौरभचे वडील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय श्रीमती सविता सुधाकर भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत.
आणि जी सायकल आणि नेहा मात्रे महिला मंडळ अध्यक्ष आहेत या ठिकाणी, यांनी देखील यायचं आहे. नैना मॅडम या आणि सविता मॅडम यांनी देखील यायचं आहे. आणि जी सायकल आपल्याला पाहायला मिळते ही सायकल आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय भौतिकजी पाटील यांच्याकडून ही स्पॉन्सर्स केले गेले, त्यांच्या काकांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. प्रशांत जी बंडू कैलासवासी प्रशांत बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ही सायकल आपल्याला पाहायला मिळते. दादा या ना सायकल आणि भौतेश पाटील आपण देखील या टुर्नामेंटचा एकमेव असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले ज्याने ही स्पर्धा गाजवली. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर तब्बल पॉइंट जर पाहिले तर 305 पॉइंट ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. एकमेव असा खेळाडू ज्याने 48 रन आणि 4 विकेट्स हे पूर्ण जर पाहिले तर आपल्या विश नेटवर्कच्या माध्यमातून ही अपडेटिंग आपल्याला पाहायला मिळेल. असा एक खेळाडू आपण पाहतोय जो सायकल स्वार होणार आहे. कोण असेल कोण असेल कोण असेल तो आलाय आणि त्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय. हिम्मत ठरतोय या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज. या हिम्मत मॅची आपण यायचं आहे. हिम्मत या उचलून आणा उचलून. गाणं लावू बोरीला बोर पिकलाय परमेश माहिती लावू कंची कंची पंची पंची आहे ते जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग करत असताना सापडलेल्या संकटातून बाहेर नौका कशी काढावी हे काम पडलंय ना. भाऊ पहिली ट्रॉफी आहे ही सौरभच्या वडिलाच्या स्मरणार्थ दिली गेली ट्रॉफी आपण बघत आहात. दादा सायकलच्या सीटवर बसायचं आहे. हा भौतिक दादा तुम्ही त्यांच्या इथे भौतिक दादा इथे ना. भौतिक दादा इकडे हात लावा. दादा इथे तुम्ही समोर समोर हात लावा. एक त्याच्या पाठीवर ठेवा असं आणि एक त्याच्या पाठीवर हात ठेवा. शाबास. हे घ्या फोटो सेशन. हे फोटो सेशन असलं पाहिजे. जोरदार त्याला आगवणकर आणि उनबाटकर असून द्या. जबरदस्त परफॉर्मन्स त्याने दिला आणि खऱ्या अर्थाने विकास आणि जगदीश नंतर एक नवीन बॅटर तयार होतो आणि याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. जेव्हा जेव्हा गरज होती धावाची तेव्हा तो बॅटिंग करताना बघायला. दादा इकडे या जरा. दादा इकडे या. एकच मिनिट या. आयुष्यामध्ये आतापर्यंत किती मॅन ऑफ द सिरीज घेतल्यात? पहिली. कसं वाटतं मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला बघायला मिळाली, तुम्हाला सपोर्ट मिळाला आणि एक चांगला भरोशाचा बॅटर म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून आज अनेक पालघर बॉक्स क्रिकेट बघायला मिळाला. म्हणजे आता कुठेतरी जग्गू आणि विकासला वाटेल मनामध्ये की आम्ही आऊट झालो तरी आमच्याकडे बॅटर आहे असं तो सिद्ध करून दाखवलं. काय म्हणाल या ओव्हरऑल टुर्नामेंटबद्दल आणि तुम्ही किती एन्जॉय केलं या स्पर्धेमध्ये? टुर्नामेंट तर एक नंबर होती पण माझी बॅट खूप लागलेली त्यासाठी भेटली सायकल. खेळताना मार्गदर्शन कोण करतायत? विकास करतात. थँक्यू सो मच. असंच खेळत राहा. गोडदार टाळ्या झाला पाहिजे. या वर्षीचा मॅन टू मॅच ठरतोय सायकल स्वतः विजेता हिम्मत नावाचा खेळाडू जो तुम्हाला बघायला मिळतो. जय योगनादेव आगवण. दादा सायकल चालवत घेऊन जा थोडी कॅमेऱ्यामध्ये येईल. हा हा काय दिसतोय बाळ. पोराला आणली सायकल आणता गावातल्या गावात चर्चा बघायला मिळेल. आता आगवण गावामध्ये जास्तीत जास्त रिक्षा आपल्याला पाहायला मिळतात परंतु आता सायकल देखील भरणा होईल. कारण की खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जुनी आठवण आहे. आगवणकर म्हटलं तर सर्वजण सायकलवर जास्तीत जास्त स्वार व्हायचे आणि आता कुठेतरी सायकल विसरल्यात परंतु पुन्हा एकदा सायकल त्यांच्या गावात आले. पण दहिसरची ती मॅजिक दहिसरला त्याने फायनल पराभूत झाले पण पाचमार्गापासून तर मला वाटतं कुरगावपर्यंत त्याच्या संपूर्ण गावाच्या मॅजिकच बघायला मिळाल्या होत्या. ही 3 वर्षापूर्वीची स्पर्धा होती. नक्कीच. जाऊया आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक अशी अमाऊंट पाहिली गेली जी तब्बल 75,000वर जाऊन पोहोचली. आपण आतापर्यंत 50,000 पाहिले मध्ये 1 लाखाच्या टुर्नामेंट झाल्या परंतु ही 75,000ची टुर्नामेंट ही खूप आकर्षण आपल्याला पाहायला मिळाली. आणि ही ट्रॉफी जी आहे ती आपण पाहतोय साई शांती एंटरप्राइजेस आदरणीय सन्माननीय भौतेश जयवंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी स्वतः भौतेश जयवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरण करणार आहोत आणि रोख रक्कम तब्बल 75,000 रुपये ही अमाऊंट देण्यासाठी मी विनंती करीन. या ठिकाणी अंकुश भोईर आपण या. अंकुश दादा या ना.
या आपण या. नाही आणि आपण देखील या. जे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सर्वांनी उभं राहायचं आहे आणि ही ट्रॉफी आपण वितरण करणार आहोत. आणि यंदाचा नक्कीच दरवर्षी आपण पाहतोय नवीन नवीन संघ असतात, परंतु यावर्षी आणखीन एक नवीन संघ ज्यांनी 3 वर्ष खूप मेहनत केली. एक स्वप्न होतं की आपल्याला चॅम्पियन ट्रॉफी आपल्या गावात न्यायची आहे, आपल्या घरी न्यायची आहे, आपल्या देवाला म्हणजेच आपल्या हनुमंताला नक्कीच दाखवायचे आहे आणि ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जय हनुमान उनबाट संघ ठरतो या वर्षीचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला या मिळतोय. सर्व संघाने यायचं स्टेज मजबूत आहे, ठरणार नाहीये. खडतर प्रवास करताना गावकऱ्यांचा प्रेम मिळवताना आज खऱ्या अर्थाने बाकी बक्षिसांचा वर्षाव ज्या गावांनी केला या खेळाडूवर तो जो संघ बघायला मिळतोय. जय हनुमान उनबाट संघ 2026 वन मॅन शो आयोजित कैलासवासी संतोष मूर्ती चषकाचा विजेता संघ तुम्हाला बघायला मिळतोय उनबाट संघ. थँक्यू सो मच. जबरदस्त उद्घाटन तुम्हाला बघायला मिळतंय. विजेता संघ आपण पाहत आहात.